बरं हा धर पी एक टिंग. खायला हे बघा ना आपल्या वांग्यात शेळ्या. अरे जाऊ दे आता त्या वांग्याला कार आले रे भाव ना पिऊ चरू जाऊ दे शेळ्या तरी जगाच्या. आपण ह्या शेळ्या ह्यांना चरून द्यायच्या म्हणल्यानंतर ह्या शेळ्या हे आपल्याला आरक्षणाला विरोध करते तो. असं आहे काय? हा मग चल बरं मग राहू दे टिंग पुन्हा पिऊ. तुम्हाला इथं वांग्यामध्ये शेळ्या लावायच्या कोणी सांगितल्यात? अहो वांग्या शेळ्या चारायला झालं काय? तुम्ही फोन करून बोलून घ्या शेळ्या चारायला या बरं. अहो पण तुम्ही आमच्याच रानात शेळ्या चारून मेंढ्या चारून तुम्ही आज आमच्याच मराठा आरक्षणाला विरोध करायला लागलात. आता विरोध करायचा काय? मुख्यमंत्री काही म्हणते आपला बांधाला बांध आहे. अहो तुम्ही मला सांगा आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध करतो का? नाही मग तुम्ही तुम्ही तुमच्या ह्यांना भांडा ना. हो पण मग आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केलाय का? नाही मग तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून काय विरोध करतात? तुम्हाला कुठे विरोध केला? तुमचे मुख्यमंत्री काही म्हणते. अहो आज तुमचे जे नेते आहेत हा. हे समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा घ्यायला लागलेत. आज गाव लेवलवर याच्यामुळं आज जातीय तेढ निर्माण व्हायला लागले. आज तुम्ही तुमच्याबद्दल आमची जी भावना आहे ही द्वेषाची भावना आज निर्माण झाली, जेणेकरून तुम्ही आमच्या रानात येऊ सुद्धा नाही अशी कट्टर एक धनगर आणि मराठा समाज याच्यामध्ये गाव पातळीवर हे काय व्हायला लागलंय तर ह्याचं कारण आहे. जय मल्हार मित्रांनो, आपण आरक्षण सरकारला भांडून घ्यायला पाहिजे. मराठा आणि धनगर दोन्ही समाजाने सरकारला आरक्षण भांडून घ्यायला पाहिजे. आपण आपल्यात भांडण नको, बांधाला बांध आहे आपला. जय शिवराज, जय मल्हार. व्हिडिओचा असा उद्देश होता की जेणेकरून धनगर समाज असो किंवा मराठा समाज असो ह्या दोन्ही समाजांनी आपसातल्या आपसात भांडण न करता मराठ्यांनी सरकारला भांडून आरक्षण घ्यायला पाहिजे आणि धनगर समाजाने हे सरकारलाच भांडून आरक्षण मिळवून घ्यायला पाहिजे. पण काही नेते मंडळी आज राजकीय फायद्यासाठी ह्या दोन्ही समाजामध्ये वाद लावायचा प्रयत्न करत आहेत. याला मुळीच बळी पडू नका. आणि गाव पातळीवर आज सुद्धा धनगर समाज आणि मराठा समाज एक आहेत. मित्रांनो हे धनगर समाजाचे आहेत, हे रोज आमच्या शेतामध्ये शेळ्या चारायला येतात आणि आमच्या बी काही जर अडचणी असतात तर हे दूर करतात. मित्रांनो गाव पातळीवर आज धनगर असो किंवा मराठा असो हा माणूस इथून एकच आहे. कुठलाही जातीय तेढ या ठिकाणी निर्माण झालेला नाही. आणि जे बी राजकीय लोक आज जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी करतात. मित्रांनो ह्या गोष्टीला मुळीच बळी पडू नका आणि समाजामधला हा एकोपा कधीच दूर करू नका. एवढं बोलून जय शिवराय, जय मल्हार. झालं का? ओके.